आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळातर्फे स्नेह संवर्धन कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील शिवसागर मंगल कार्यालय स्टेडियम जवळ आज दिनांक 7/1/2024 रोजी सकाळी 10 वाजता आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळ धुळे तर्फे आज स्नेह संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात प्रामुख्याने आदिवासी परंपरेच्या प्रचलित रूढी परंपरा आणि सांस्कृतिक मूल्य वृद्धिंगत व्हावी आणि आपले स्नेह संवर्धन व्हावे यासाठी आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आज सदर हा कार्यक्रम राबविण्यात आला, ज्यात प्रामुख्याने या कार्यक्रमामधून तरुणांना एक आदर्श निर्माण व्हावा, तरुणांना पावरा बारेला समाज बांधवांच्या माहिती व्हावी, पावरा बारेला समाजाचे रूढी परंपरांची त्यांना ओळख व्हावी यासाठी सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। तर यातून समाज प्रबोधन मार्गदर्शन या ठिकाणी सर्व पावरा बारेला समाज बांधवांना यातून समाज प्रबोधन व मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले। तर यावेळेस पावरा बारेला समाज बांधव विविध पदांवर कार्यरत असून त्यांचा सत्कार सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त कार्यकारी अभियंता जयसिंग पावरा, एएसआय निवृत्त अधिकारी सुखलाल पटले, समाज कल्याण अधिकारी मालसिंग पावरा, प्रोफेसर डॉक्टर भरत पटले, प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा, पोलीस निरीक्षक मंजीत सिंह चौहान, आयकर विभाग मनोज पवार, मुख्याध्यापक अनार सिंह पावरा, अभियंता सुनील पावरा, महापारेषण लखा पावरा, एसआरपी भरत पावरा, सिंडिकेट बैंक छगन पावरा, मोतीलाल पावरा सर, शिरपूर दिनेश पावरा, चंपालाल पावरा सर, प्राध्यापक रमेश पावरा, कृषी अधिकारी संदीप पावरा, डॉक्टर अविनाश पावरा, डॉक्टर कृष्ण पावरा, डॉक्टर विजय पवार, ॲडव्होकेट श्रीमती रंजना पावरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष बीबी वडवी, आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्रीमती ज्योती पावरा, उपाध्यक्ष संजीव पावरा, सचिव रमेश सरदार, सहसचिव तानुराम पावरा, मधुदादा साळुंके, रामदास पावरा, मनोज ब्राह्मणे, मुन्ना पावरा, प्रमोद पावरा आदी सर्व आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर येत्या काळात देखील पावरा बारेला समाज बांधवांसाठी सदर आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने समाज प्रबोधन कार्यक्रम घेतले जातील असा विश्वास या ठिकाणी उपाध्यक्ष संजीव पावरा यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। तर यावेळेस मोठ्या संख्येने आदिवासी पावरा बारेला समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता। एमपीचा माणूस हिंदीच बोलणार, कारण तिथं हिंदी ही व्यवहाराची भाषा असते, म्हणून पावरी हा त्याला पटकन आग्रह न करता तो कदाचित पावरीही बोलेल आणि मराठी हिंदीही बोलेल। इथं आपलं तसंच होणार आहे। सर्व्हिस करत असताना आपण मराठी बोलतो आणि घरी आपली पावरी भाषा बोलतो, पावरा भाषा बोलतो। अशा वेळेस आमचं सुद्धा बोलता बोलता मराठी करता करता पावरा भाषा अशा दोन्ही गोष्टी होणार आहेत, त्यामुळे नियोजनामध्ये थोडी चूक होऊ शकते, त्यामुळे माफी मागतो। पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे स्वागत समारंभ। या ठिकाणी अगदी सुरुवातीला आपल्याला स्वागत करायचं आहे जयसिंग पावरा साहेब, कार्यकारी अभियंता तथा निवृत्त अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सभासद यांचं आपण स्वागत करायचं आहे। आज धुळे येथे बारेला समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे स्नेह संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला। याच्यामध्ये रूढी परंपरा, सामाजिक संस्कृती याचा संदेश तरुणांना व्हावा, याची माहिती तरुणांना व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला। शैक्षणिकदृष्ट्या धुळ्यामध्ये पावरा बारेला समाज भरपूर प्रमाणात राहतो, वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय क्षेत्रामध्ये तो काम करत असतो आणि या ठिकाणी बऱ्यापैकी त्याचं धुळ्यामध्ये सहकार्य लाभत असतं। त्याच्यामुळे या कार्यक्रमानिमित्त त्यांचा सादर सत्कार केला जावा आणि त्यांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर नवीन तरुण मंडळींना त्याचा आदर्श मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी पावरा बारेला
बौद्धिशी मंडळाचे उपाध्यक्ष संजीव पवार सर, सचिव रमेश पवार सर, सहसचिव तानोराम पावरा, मुन्ना पावरा, प्रदीप पावरा, विनोद पावरा, रामदास पोलीस, मनोज पोलीस या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि कार्यक्रम अभूतपूर्व करून दाखवला. धन्यवाद. बोला. मी रमेश सरदार पावरा, माझे नायस्कूल जयपूर धुळे येथे शिक्षक आहे. आज धुळ्यामध्ये आदिवासी पावरा बारेला समाज उन्नती मंडळ मार्फत धुळे शहरातील सर्व समाज बांधवांना स्नेहभोजनानिमित्त एकत्रित करून समाजातील ज्या काही अनिष्ट रूढी आहेत त्यांना कालबाह्य करणे आणि तरुण मुलांना मार्गदर्शनासाठी एकत्र आणून त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छापर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. धुळे शहरातील सर्व पावरा समाज, बारेला समाज, जे काही मजुरी करणारे लोक आहेत तेही या ठिकाणी आहेत, कर्मचारी वर्ग आहेत आणि या सर्वांना एकत्र आणून आपण सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.